हो एक्सरे काढला, MRI काढला, रक्त तपासलं गेलं संत जनानो, सर्व नॉर्मल. मग झालं तरी काय? मग ज्या बाईचं रक्त दिलं होतं ती बाई तरी कोण? हे जे 5 तत्वाचे शरीर आहे याचा सुद्धा नाश निश्चित आहे. जे उगवते संत जनानो तिथे नाश पावणार आहे. जिथे दिवस आहे तिथे रात्र आहे. जिथे सुख आहे तिथे दुःख आहे. जिथे जन्म आहे तिकडे मृत्यू आहे. संत जनानो हे 5 तत्वाचे शरीर आहे. माझं काही नाही आहे का? माझं आणि आम्ही लोकांनी काय केलेलं आहे? संसाराचं ओझं करून ठेवलेलं आहे. मूर्ती संत जनानो आपल्या सहित बरोबर आहे. हे शरीर आहे, भाड्याचं शरीर दिलेलं आहे भगवंताने आम्हाला. तात्पुरतं एक ना एक दिवस संत जनानो हे शरीर खाली करून जायचं आहे. म्हणून विचार करा. केवळ एक ब्रह्मज्ञान असं आहे. या ब्रह्मज्ञानामुळे संत जनानो सर्व या संत निरंकारी मिशन मार्फत हा जो कार्यक्रम घेण्यात येतोय, लॉकडाऊन पासून घेण्यात आलेला नव्हता आणि बाबा गुरुबचन सिंगजी 24 एप्रिल 1980 साली हत्या झाली आणि त्या निमित्ताने बाबा गुरुबचन सिंगजीच्या जागेवरती सद्गुरू बाबा हरदेव सिंगजी महाराज गुरुगादीवर आले आणि त्यांनी जे बाबाजींचा त्यांच्या वडिलांचा बदला घेण्यासाठी त्यांनी एक निश्चय केला की आम्ही खून देऊन किंवा रक्त या पृथ्वी तलावर सांडणार नाही आणि हे रक्त या जमिनीवर पडू देणार नाही, तर ते रक्त या मानव मात्रेच्या नाडीमध्ये गेले पाहिजे. रक्त बहे ना नाली में, रक्त बहे नाडी में, हे बाबा सद्गुरू बाबा हरदेव सिंगजी महाराजांनी एक नारा दिला आणि आजच्या दिवशी अंदाजे जवळजवळ 300 ते 400 चे आसपास संत निरंकारी मिशनचे डोनर किंवा सदस्य रक्तदान करण्यासाठी आलेले आहेत. तसेच या परिसरातील तलासरी गावातील जेथे जेथे प्रचार झाला, संत निरंकारी सदस्याच्या व्यतिरिक्त पण बरेचसे अनुयायी या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. तर हा खूप सुंदर असा माहोल सद्गुरू बाबा हरदेव सिंगजी महाराजांनी आम्हाला सर्व संतांना दिलेला आहे. त्याचे एक रोपण किंवा एक बीज आम्ही समाजामध्ये प्रेरणा देण्याचं कार्य या निरंकारी मिशनच्या मार्फत इथले जे संयोजक महात्मा जे आहेत परमादरणीय खानजोडे साहेबजी, तसेच परमादरणीय मुख्य महोदय वाजे मासमार साहेबजी, हे सर्वजण मिळून आणि 6 ब्रांचचे मुखी आणि सर्व सेवादल संचालक महात्माजी सर्वांनी हा कार्यक्रम परमादरणीय झोन नाशिक यांच्याद्वारे हा आयोजित करण्यात आलेला आहे.